श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवे नमो नमः। ऐका ऐका हो भाविक भक्तजनांनो, ऐका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। कथेत वर्णिला आहे श्रींचा महिमा अनंत। मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचे वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर, सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सारे काही येई घरदारी। श्री कृपे करुणी दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी, मनेच्छा सारी होती पूर्ण। श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत। या अवनी तळावर ती शक्ती क्षांती जाती शांती कांती वृत्ती श्रुती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने असते। तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो। स्वर्गात महालक्ष्मी, कैलासावर पार्वती, क्षीरसागरातील सिंधू कन्या, ब्रह्मलोकात सावित्री, गोलोकाची राधिका, वृंदावनात रासेश्वरी, चंदनवनात चंद्रा, चंपक वनाची विरजा, पद्मवणी पद्मा, मालती वनात मालती, कुंदवनांतील कुंददंती, केतकी वनांत सुशीला, कदंब वनाची कदंबमाला, राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी, अशा अनेकविध नावांनी व रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहे। अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी। फार वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट। द्वापार युगातली भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली। महावीर महापराक्रमी राजा भद्रश्रवा होता। अधिपंती कुंतलीपुरी नगरीचा 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणांमध्ये निपुण असा राजा भद्रश्रवा नीतिमान व न्यायी होता। त्याच्या राज्यात धनधान्य समृद्धी होती व राज्याचे प्रजाजन देखील राजाप्रमाणे अत्यंत प्रामाणिक व धार्मिक होते। प्रजाजनांना दुःख हे माहीत नव्हते। लांडी लबाडी किंवा चोरी चपाटी असले प्रकार नगरीत कधी व्हायचे नाही। राजा भद्रश्रवाची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता, नावे सूरतचंद्रिका। असा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने, व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना झाली अपत्ये 8, 7 मुलांवर झाली मुलगी 1। त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं श्यामबाला। स्वर्गलोकी विचार करताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रश्रवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवेल। जर मी राजाकडे न राहता कोणी गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करणार, ज्याचा फायदा त्याला एकट्यालाच होणार। म्हणून मला राजमहाली जाऊन राहिले पाहिजे। असा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले। तिने हातात काठी घेतली व काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर जाऊन उभी राहिली। वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून काही तिचा दैवी अंश लपेना। त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते। ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली व तिची चौकशी करू लागली। तिला तिचं नाव गाव नवऱ्याचं नाव राजमहाली येण्याचे प्रयोजन वगैरे विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली, देवी माझं नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारके नगरीला आम्ही राहतो। तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवण करून द्यायला मी येथे आले आहे। तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य होता फार दरिद्री आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडणं होत असे। तिचा नवरा तिला खूप मारझोड करीत असे, म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणी वनी उपाशी भटकू लागली। तिची ती दैन्य परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मी सांगितल्याप्रमाणे तिने ते श्री महालक्ष्मी व्रत केले व श्री महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले। तिचे घर धन धान्य समृद्धी व संततीने भरले आणि चोहीकडे आनंदी आनंद झाला। पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी व्रताचं पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवाने राहिली। जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष सुखोपभोग करून आता ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली। परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले आहे। कुंदा
दासी संभ्रमित झाली. या बाईला आमच्या राणीविषयी हे सगळं कसं समजलं? नक्कीच ही कोणी साधारण बाई नसून चमत्कारी दैवी स्त्री असेल. अशी चित्र विचित्र जिज्ञासा मनात उमटवून दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, आजी, मला या व्रताची माहिती व पूजाविधी समजावून सांगा. मी ते व्रत नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार व गर्व होऊन ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप मिळाल्यावर ती रागारागाने तरातरा बाहेर आली. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने खूप बोलली, धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीच होय हे तिला समजलं नाही. राणीचा हा अत्यधिक उद्धटपणा पाहून माता रूपधारिणी महालक्ष्मी मातेने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार, तोच समोरून लगबगीने धावत धावत राजकुमारी शांबाला आली. ती कळवळून वृद्धेस म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. माझ्यावर दया करा. मुलीची ही कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली. तिने शांबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला पहिला गुरुवार. राजकन्या शांबालेने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे श्रद्धेपूर्वक भावभक्तीने केले. याच प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या शांबालेवर श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर यांचा ज्येष्ठ पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला. तिला राजवैभव, समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुखासमाधानाने संसारात नांदू लागली. त्या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सारे काही गेले व ते अन्नाचा कणाकणा संपले. अशा प्रकारे दरिद्री अवस्थेस कंटाळून राणी सुरचंद्रिका आपल्या पती राजा भद्रश्रवास म्हणाली, आपला जावई राजा आहे, तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जावा आणि आपलं दुखणं त्याच्या पुढे मांडा. ते नक्कीच आपणास सहाय्य करतील. त्याप्रमाणे राजा भद्रश्रवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला. दासींनी त्याचे नाव गाव विचारले असता त्यांना ते शांबालाचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या व तिला सर्व वृत्तांत सांगितला. शांबालेने लगेच मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले व त्यांचा आदर सत्कार केला. राजा भद्रश्रवा काही दिवस मुलीकडे थांबून तिच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राज्यास परत जायला निघाला. तेव्हा आपल्या पित्याला निरोप देताना शांबालेने हंडा भरून सुवर्णमुद्रा दिली. हंडा घेऊन राजा भद्रश्रवास घरी परतलेला बघून राणी सुरचंद्रिका आनंदली. तिने लगबगीने तो हंडा उघडला आणि पाहते तर काय, त्या हंडातल्या सुवर्णमुद्रा गायब झाल्या आणि तो संपूर्ण कोळशाने भरलेला होता. राणी सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला व राजा भद्रश्रवास हे कळविले. अशा प्रकारे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला. या घटनेनंतर काही दिवस लोटले असता राणी सुरचंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार. शांबाला तर आधी श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करीत होती. तिने मोठ्या आग्रहाने आपल्या आईकडूनही व्रताचरण व श्री महालक्ष्मी पूजन करविले. मुलीच्या आग्रहास्तव न कळत राणी सुरचंद्रिकेच्या हातून व्रताचरण होऊन श्री महालक्ष्मी पूजन घडले. त्यामुळे परत श्री महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर पसरली. सारे वैभव ऐश्वर्य परत मिळाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु आपल्या पित्यास हंडा भरून कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही असा राग मनात धरून राणी सुरचंद्रिकेने आपल्या मुलीची विचारपूसही केली नाही. तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर न रागावता तेथून मागे परतली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात परतल्यावर मालाधराने जेव्हा तिला विचारले की तुझ्या माहेराहून काय आणले, तेव्हा ती उत्तरली, राज्याचे सार. या उत्तरावर मालाधर गडबडला. तेव्हा शांबालेने त्यास धीर धरायला सांगितले. मग आचार्यास बोलावून त्या दिवशी सारा स्वयंपाक अळणी करायला लावला. मालाधरास ताट वाढून भोजनात बसविले. मालाधराने घास तोंडी घेताच त्यास जेवण अळणी असल्याचे जाणवले.
मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालताच जेवण हुसकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबालेचे म्हणणे मालाधारास पटले आणि दोघांनी गोडी गुलाबीने हास्य विनोद करीत भोजन केले. सारांश: या प्रकारे जे कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रताधारणा करतील व श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नितांत राहील व त्यांना सुख, समृद्धी व शांतीचा लाभ होऊन त्यांची मनःशांती कधीही विचलित होणार नाही. त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, घेतला वसा सोडू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मी महिमा चिंतन करण्यास विसरू नये. महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो सकळ भक्तांची कामना. अशी श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. ओम शांती शांती शांती.